युद्धाच्या पद्धतीत बदल होत असताना इराणनं आखाती देशातील मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटर्सवर हल्ले करून नवी युद्धनीती वापरली आहे। संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनमध्ये 3 ठिकाणी हल्ले करण्यात आले आणि या हल्ल्यामुळे भविष्यात डिजिटल पायाभूत सुविधा हे लक्ष्य होणार हे आता अधोरेखित झालंय। आखाती युद्धात इराणची नवी युद्धनीती, मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरवर इराणचा हल्ला, बँका, ऑनलाईन सेवा, शेअर बाजारावर घात, अमेरिका समर्थित रचनेला धक्का देण्याचा डाव। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षानं मोठं स्वरूप धारण केलंय। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणमधील प्रमुख शहरं उद्ध्वस्त करण्यात येत आहेत, तर इराणकडून अमेरिकन तळ असलेल्या आखाती देशांवर हल्ले करण्यात येत आहेत। यातच मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या संयुक्त अरब अमिरातीतील 2 आणि बहरीनमधील एका डेटा सेंटरवर हल्ले करण्यात आले। इराणच्या IRGC या लष्करी गटानं हे ड्रोन हल्ले केल्याचं सांगण्यात येत आहे। डेटा सेंटरला लक्ष्य करून डिजिटल युद्धाची नवी नीती इराणनं वापरल्याचं सांगण्यात येत आहे। क्लाउड प्लॅटफॉर्म, इंटरनेट सेवा टार्गेटवर, क्लाउडवर अवलंबून असलेल्या बँका, ऑनलाईन सेवा, शेअर बाजार टार्गेटवर, विमानतळ व्यवस्थापनही क्लाउडवर असल्यानं परिणाम, अमेरिकेचं डिजिटल नेटवर्क नष्ट करण्याचा प्रयत्न, बंदरे, तेल प्रकल्पांप्रमाणेच डेटा सेंटर्स टार्गेट, यावर पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी हल्ला। डेटाचा युद्धाचं साधन म्हणून वापर होत असल्यानं भविष्यात शत्रू राष्ट्राकडून डेटा सेंटरवर हल्ला होण्याची शक्यता या हल्ल्यामुळे वाढली आहे। आखाती देशांमधील मायक्रोसॉफ्टच्या ॲझ्युअर डेटा सेंटरला उद्ध्वस्त करण्याचा इराणचा प्रकार म्हणजे अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांच्या डिजिटल नर्वस सिस्टमला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे। 21व्या शतकामध्ये डेटा इज द न्यू ऑइल याची प्रचिती इराणला सुद्धा आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांचं या क्षेत्रातलं डॉमिनन्स एक प्रकारे कमी करण्यासाठी असा स्ट्रॅटेजिक हल्ला इराणनं केलेला त्या ठिकाणी दिसतोय। सामरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं या हल्ल्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। डेटा सेंटरवर झालेला हा हल्ला पाश्चिमात्य डिजिटल आणि संरक्षण पायाभूत सुविधांवर प्रहार असल्याचं सांगण्यात येत आहे। या हल्ल्यामुळे आखाती प्रदेशातील डिजिटल गुंतवणुकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गेल्या काही वर्षात संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कतारमध्ये मायक्रोसॉफ्टसह अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्सची क्लाउड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI संबंधित पायाभूत सुविधा उभारण्याची गुंतवणूक केली आहे। या घटनेमुळे जागतिक स्तरावर डेटा सेंटर्स आणि डिजिटल पायाभूत सुविधा कुठे उभाराव्यात याबाबत नव्यानं विचार सुरू झालाय। सामरिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट क्लाउड ज्याचं पूर्णतः डिपेंडन्स या मायक्रोसॉफ्टच्या ॲझ्युअर डेटा सेंटरवर डिपेंडंट आहे, हा विचार करता अशा हल्ल्यामुळं आता अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सला रिअल टाइम इंटेलिजन्स म्हणजेच त्यांच्या शस्त्रास्त्राविषयी त्याचबरोबर वेगवेगळ्या टार्गेट्स विषयीचा रिअल टाइम इंटेलिजन्स डेटा मिळणं हे अवघड त्या ठिकाणी होणार आहे। दुसऱ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर स्विफ्ट बँकिंग ट्रान्झॅक्शन सिस्टम याच्याशी संबंधित सुद्धा डेटा याच मायक्रोसॉफ्टच्या ॲझ्युअर सेंटरशी संबंधित आहे, म्हणून जागतिक स्तरावर बँकिंग सिस्टम असो किंवा अर्थव्यवस्थेशी संबंधित सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं डिस्रप्शन याच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय तणावाचा थेट परिणाम आता जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांवर होत असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय। बँकिंग, ई कॉमर्स, वित्तीय व्यवहारावर हल्ला करत आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। डेटा सेंटरवर झालेल्या या हल्ल्याचे दूरगामी परिणाम जगावर होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।